नाचणीचं सत्व, श्रीखंड, रसातली शेवई, सांजोरी, पुरणाची पोळी, नमस्कार. आज 1 मे महाराष्ट्र दिवस. तर महाराष्ट्र दिवस आणि आजच कामगार दिवस सुद्धा आहे. तर माझ्या सकट, कारण मी सुद्धा कामगार आहे आणि तुम्ही सगळे कामगार आहे, आपण सगळे काम करतो, या सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तुम्हाला काय द्यावं हा जेव्हा प्रश्न डोक्यात आला तेव्हा मला आठवलं की गेल्या जवळपास 8-10 वर्षापासून मी महाराष्ट्राचा खाद्यकोश आणि भारताचा खाद्यकोश असे दोन्ही खाद्यकोश तयार करतो आहे. आणि त्यामध्ये मला जास्तीत जास्त मराठी पदार्थ आढळले. त्या मराठी पदार्थांचं एक वैशिष्ट्य असं होतं की अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या पदार्थातून छान छान रेसिपीज तयार होतात. तर आज आपण फक्त मराठी गोडाचे पदार्थ काय काय असतात ते बघूयात. काही पदार्थ असे आहेत ते करूयात आणि आजच्या भागाला सुरुवात करू. चला, हा एक तसा जुना पदार्थ आहे आणि नाचणीचं सत्व आपल्याला माहिती की नाचणीचं सत्व यामध्ये किती वेगवेगळे महत्त्वाचे घटक आहेत, लोहतत्व आहेत की जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. असाच एक नाचणीचा छान गोडाचा प्रकार आपण करू. आणि त्यासाठी मी 7-8 तास ही नाचणी भिजवली आहे. याला आपण मिक्सरमध्ये बारीक करू. आणि मिक्सरमध्ये बारीक करण्यापूर्वी तिला तुम्ही धुवून घ्याल याची मला खात्री आहे. असं नाचणीचं दूध आपण काढून घेऊ. हा स्टीमर आपल्याला वापरायचा आहे. यामध्ये आपण अगोदरच पाणी घालून ठेवलेलं आहे. आता यामध्ये थोडासा गूळ, थोडंसं मीठ, यामध्ये जायफळ आणि विलायचीची पावडर, हे छोटे छोटे साचे, याला आपण असं तेल लावून घेऊ. आणि हे यामध्ये असे प्लेस करायचे. सत्व घेताना ढवळून घ्यायचं, कारण याचा स्टार्च जो असतो तो सगळा नाही तर खाली बसतो. याला एक 8 ते 10 मिनिटं आपण स्टीम करू. हे छान आता आपण थंड करूयात. साध्या शेवया आपण बनवू आणि त्यासाठी तांदूळाचं पीठ, साधारण 1 वाटी तांदूळाचं पीठ असेल तेवढंच पाणी आपण यात घालू. अजून गॅस सुरू केलेला नाही. यामध्ये चिमूटभर मीठ, वाटल्यास अगदी थोडंसं पाणी घालायचं. आणि नंतर ह्याला हळूच गॅस सुरू करू आपण आणि एक वाफ आणू. ह्याला आपण झाकून ठेवू आणि आता गॅस बंद करू. ही उकड छान झालेला एकदा मळून घेऊ आपण. हे आपण शेवया ज्या आहेत त्या तयार करून घेऊ. थोडंसं तेल लावून घ्यायचं. याला एक 5 ते 7 मिनटं वाफवून घेऊ. शेवया आपल्या झाल्या. आता हे नारळाचं घट्ट दूध,
यामध्ये थोडासा गूळ, वेलची पावडर, हे छान घट्ट दूध तयार झालं. हे छान घट्ट दूध तयार झालं नारळाचं. आता यामध्ये शेवई घालू आपण. त्यावर बदाम, पिस्ते. तर आपल्या रसशेवया तयार झाल्या. त्यानंतर नाचणीचं सत्व तयार झालं आणि आता वेळ आहे सांजोऱ्यांची. आणि सांजोरी बनवण्यासाठी रव्याचा पहिले शिरा आपल्याला तयार करून घ्यायचा. साधारण एक अर्धी वाटी तूप, त्यामध्ये 1 वाटी रवा, आणि रव्याच्या तिप्पट पाणी आणि दूध असं आपण गरम करत ठेवू. आता यामध्ये विलायची, जायफळ पावडर आणि साखर साधारण 1 वाटी, आणि हे गरम झालेलं दूध आणि पाणी. आणि आता आपण यामध्ये रवा वापरला, पण पूर्वी मला आठवतं की सांजोऱ्या म्हणजे सोजी घडी काढायचे, म्हणजे गहू जे आहे ते दळून त्याला एकदा चाळून घ्यायचे आणि जो जाडसर भाग असायचा तर त्याची ती जी सोजी असायची त्याचा शिरा बनवायचे आणि त्याची पोळी करायची. हे गोळा होत आल्यानंतर याला आपण काढून घेऊ. एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी कणिक, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि आता 2 चमचे तेल. आपण हे एकत्र छान कणिक भिजवून घेऊ. कणकेचा गोळा, आणि जेवढी कणिक घेतली त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा सांजा घ्यायचा. आणि पुरणाच्या पोळीप्रमाणे यामध्ये तो भरायचा. ही एवढी जाड असते आणि याला आता 2 पद्धती असतात. एक तर तुम्ही तव्यावर असं शॅलो फ्राय करा किंवा तळून घ्या, पण आपण शॅलो फ्राय करू. आणि छान तुपावर त्याला शेकायचं. नाचणीचं सत्व,
श्रीखंड, रसातली शेवई, सांजोरी, पुरणाची पोळी, तर अशा पद्धतीने आपलं महाराष्ट्राचं पक्वान्न 1 मेच्या दिवशी तुम्ही यातले काय काय पदार्थ कराल ते नक्की कळवा आणि तुम्ही जे जे काय पदार्थ केले त्याचा फोटो काढा आणि तो फोटो आपल्या पेजवर तुम्ही महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिवस, विष्णू मनोहर असं करून टाका आणि बघा माझी आठवण येते का. जय महाराष्ट्र.